चीक पाजताना या गोष्टी लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो. हॅलो कृषी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत वासराला चीक का पाजावं आणि चीक पाजताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. चला तर मग सुरू करूयात. वासराच्या उत्पादन क्षम वाढीसाठी चांगल्या गुणवत्तेचा चीक पाजला जाणं गरजेचं आहे. वासराला चीक दूध म्हणजे चीक पाजल्यानं वासरू निरोगी राहून लवकर प्रजननास योग्य बनतं. पण लक्षात ठेवा, चीक वासराच्या वजनानुसारच पाजलं गेलं पाहिजे. सर्वसाधारणपणे गायीच्या वासराला चीक पाजताना त्याच्या वजनाच्या 10% प्रमाणात चीक पाजलं पाहिजे आणि जर वासरू म्हशीचं असेल तर त्याच्या वजनाच्या 15% प्रमाणात चीक पाजावं. वासराच्या जन्मानंतर पहिल्या 24 तासात 2 ते 3 वेळा थोडा थोडा चीक पाजल्यास चांगला फायदा मिळतो. कारण वासराला जन्मानंतर पाजलेला चीक त्याच्या उत्तम आरोग्याचा पाया असतो. चीक नेहमी मोजूनच पाजावा. चिकाचं तापमान वासराच्या शरीराच्या तापमाना इतकंच असलं पाहिजे. गरजेपेक्षा जास्त चीक पाजल्यास अतिरिक्त चिकाचं पचन व्यवस्थित होत नाही. परिणामी वासराला हगवण लागू शकते. चिकामध्ये जीवनसत्व अ दुधापेक्षा 10 ते 15 पट अधिक असतं. प्रथिनांचं प्रमाण 5 ते 6 पटीनं जास्त असतं. तांबे, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखी खनिजे देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हे सर्व घटक वासराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहेत. जसं जसं वासराचं वय वाढतं तसं तशी त्याच्या खाद्याची गरज देखील वाढते. त्यामुळे वासराच्या वाढत्या वयानुसार त्याच्या आहारात बदल करावा लागतो. चिकाचं पचन वासरानं सरळ गायीच्या सडातून चीक पिल्यास तो कोठी पोटात न जाता सरळ ॲब्मॉसम मध्ये जाऊन तिथं त्याचं पचन होतं. परिणामी अँटीबॉडीज त्वरित शरीराला मिळतात. त्यामुळे वासराला चीक बाटलीनं पाजताना नेहमी 45 डिग्रीच्या अँगलमध्ये पाजावं. काही वेळेस अतिरिक्त चीक मिळाल्यास असा चीक गोठून ठेवला जातो. जेव्हा गरज असते तेव्हा चीक उपलब्ध असतो तेव्हा गोठवलेला चीक वापरू शकता. तुम्ही वासराला चीक देता का? जर तुम्ही देत असाल तर उत्तम, पण जर देत नसाल तर देत जा. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात नवीन माहिती आणि टिप्ससह. तोपर्यंत नमस्कार.